नमस्कार. झडपीगुरुजी.com मध्ये मी सुनील आलूरकर आपले हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये फोटोशॉप शिकणार आहोत. त्यापूर्वी आपण फोटोशॉपच्या व्हर्जन्सविषयी माहिती घेणार आहोत. फोटोशॉपच्या व्हर्जनविषयी माहिती घेत असताना एक सांगावंसं वाटते की फोटोशॉपचे एकूण आतापर्यंत बरेचसे व्हर्जन येऊन गेलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात बेसिक सुरुवातीला आलेलं होतं फोटोशॉप 7 हे होतं. फोटोशॉप 7मध्ये आता बरेच जण फोटोशॉप 7चा जास्तीत जास्त वापर करत असतात. परंतु आपण आता या व्हिडिओ सिरीजमध्ये फोटोशॉप CS6चा आपण सगळ्यात जास्त वापर करणार आहोत. त्यापूर्वी फोटोशॉप 7 नंतर फोटोशॉप CS आलेला आहे. क्रिएटिव्ह सूट याला म्हटलं जाते. त्यानंतर फोटोशॉप CS2, CS3, CS4, CS5 आणि आता सगळ्यात लेटेस्ट आहे ते CC आहे, फोटोशॉप CC. परंतु आपल्याकडे फोटोशॉप CC नाही आणि फोटोशॉप CS6 हे फोटोशॉप CS6मध्ये माझा जास्तीत जास्त सराव झालेला असल्यामुळे मी आपल्याला CS6मध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस देणार आहे. आणि ही व्हिडिओ सिरीज त्यांच्यासाठी आहे मित्रांनो, जे आत्तापर्यंत फोटोशॉपविषयी ज्ञान नाही किंवा त्यांना थोडंफार जास्त माहिती नाही आणि ॲडव्हान्स आणि बिगिनिंग लेवल या दोन्ही लेवलची आपण या फोटोशॉप सिरीजमध्ये माहिती देणार. त्यापूर्वी आपण सुरुवात करूया. आपण फोटोशॉपची ओळख करून घेऊया. सुरुवातीला मागील भागामध्ये मी फोटोशॉप हे सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करावं याविषयी मी तुम्हाला माहिती सांगितली होती. आता हे बघा, आपलं फोटोशॉप सॉफ्टवेअर हे ओपन झालेलं आहे. PS या ठिकाणी वरती येतं आहे आणि यानंतर थोडंसं सुरुवातीला काय करायचं, आपल्याला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. प्रेफरन्सेस म्हणजे काय, तर फोटोशॉपमध्ये कधी क्रॅश होणे किंवा फोटोशॉप सॉफ्टवेअर हे आपलं कधी हँग होणे यासाठी आपण सुरुवातीला तयारी करायची आहे. जी आता मेजरली काय असते, बऱ्याच जणांचं फोटोशॉपमध्ये जास्तीत जास्त काम चालते आणि एकदम फोटोशॉप क्रॅश झाल्यानंतर त्याला पुन्हा रिकवर करणं फार मुश्किल झालं. त्यासाठी एक शॉर्टकट आहे, कंट्रोल-K आहे. परंतु एडिटमध्ये जाऊन आपण प्रेफरन्समध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही कदाचित स्क्रीन तुमच्या याच्यावर, कारण लॅपटॉपला थोडंसं खाली जावं लागतं मला. त्याचं शॉर्टकट आहे कंट्रोल-K म्हणून. कंट्रोल-K वर केलेलं आहे समजा. त्यानंतर बघा, इंटरफेसवर जाऊया आपण. इंटरफेस केल्यानंतर फोटोशॉपची जी मागची स्क्रीन आहे ती ग्रे कलरची. आपण काय करूया, या कलरचं घेतलं समजा, थोडंसं फिकट त्यापेक्षा. यासाठी एक शॉर्टकट आहे F2 म्हणून शॉर्टकट आहे. ज्यावेळेस फोटोशॉप तुम्ही ओपन कराल त्यावेळेस F2 वर हे सगळं येऊन जाते. आपण ग्रे ठेवूया तोपर्यंत, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे ते आता लक्षात ठेवा, परफॉर्मन्समध्ये गेल्यानंतर ज्या आपलं मेमरी यूज आहे, ही जी रॅम मेमरी आहे, आताची रनिंग माझी रॅम मेमरी ही 1673 आहे. 4GB रॅम आहे लॅपटॉपमध्ये, परंतु युजेबल जी रॅम आहे ती 2.93 असेल. 2.93 ही युजेबल रॅम आहे आणि त्यापैकी फोटोशॉप किती वापरते आता माझी रॅम, तर 1673 वापरत आहे आता रनिंगला. आपल्याला काय करायचं, ही रॅम मेमरी थोडंसं आता जी 71% डिफॉल्ट आहे, ही डिफॉल्ट आपण काय करूया 80% नेऊ. 85% जरी नेलं म्हणजे काय होईल, तर 85% रॅम वापरली जाईल आणि फोटोशॉप सॉफ्टवेअर आपलं हे क्रॅश होणार नाही, ठीक आहे. आणि त्यानंतर इंटरफेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे जे शो मेनू कलर्स वगैरे दिसतील. त्यानंतर इथे एक UI लँग्वेज म्हणजे युजर इंटरफेस लँग्वेज म्हटलं जाते याला. ही लँग्वेज तुम्हाला बदलता येईल या ठिकाणी किंवा फोटोशॉपच्या काही एक्सटेन्शन्समधलं तुम्हाला हवे त्या लँग्वेजमध्ये फोटोशॉप सॉफ्टवेअर तुम्हाला वापरता येईल. परंतु आताच्याला आपल्याला हिंदी आणि मराठीमध्ये फोटोशॉप सॉफ्टवेअर वापरण्याची सोय झालेली नाही आणि या ठिकाणी आपण फॉन्ट साईज पण आपण बदलू शकतोय. त्यानंतर आपण बघूया फाईल हँडलिंगवर जाऊया. आपण फाईल बघा, इमेज प्रिव्ह्यू ऑलवेज सेव्ह आणि फाईल एक्सटेन्शन यूज लोअर केस आहे. आपण यूज लोअर केस ठेवूया. आणि हे बघा, ऑटोमॅटिक हे महत्त्वाचं आहे सगळ्यात. ऑटोमॅटिक सेव्ह रिकव्हरी इन्फॉर्मेशन एव्हरी 5 मिनिट्स. जर एखाद्या वेळेस आपलं फोटोशॉप सॉफ्टवेअर बंद पडलं, तर बंद पडल्यानंतर आपण आतापर्यंत जे केलेलं काम आहे ते काम सेव्ह न होता तसंच राहून जाईल. मग त्यासाठी एकच आहे याच्यामध्ये, ऑटोमॅटिकली सेव्ह रिकव्हरी इन्फॉर्मेशन एव्हरी 5 मिनिट्स केल्यानंतर दर 5 मिनिटाला काय होईल, फोटोशॉप हे सॉफ्टवेअर काय करेल, ऑटोमॅटिक त्याची रिकव्हरी घेत राहील, ठीक आहे. हे एवढे जरी तुम्ही परफॉर्मन्स, इंटरफेस आणि फाईल हँडलिंगमधल्या 3 जरी तुम्ही बारीक छोटीशी सेटिंग करून जर घेतली तुम्ही, तर तुम्हाला फोटोशॉप सॉफ्टवेअर वापरत असताना अधिक सोयीचं जाणार आहे. आणि इथं गाईड्स वगैरे हे जे आहेत हे बारीक सेटिंग्स आहेत, या सेटिंग करून घ्याव्यात, ठीक आहे. याच्यात काही एवढं जाऊ नका. आपण हळूहळू फोटोशॉप सॉफ्टवेअर हे ॲडव्हान्सपर्यंत जाणार आहोत आपण. आणि ही फोटोशॉप सिरीज त्यांच्यासाठीच आहे जे एकदम सुरुवातीला ज्यांना फोटोशॉप सॉफ्टवेअरची जास्तीत जास्त माहिती नव्हती किंवा कमी माहिती होती, त्यांना थोडंसं परफेक्ट करायचं आहे. आणि ज्यांना
माहिती चांगली होती, परंतु ज्यांचे चॅप्टर्स राहून गेलेले आहेत शिकायचे काही, ते चॅप्टर्स हे या ठिकाणी शिकणार सुद्धा आहेत. ठीक आहे, आपण पुढचा व्हिडिओ आपण प्रॅक्टिकलला डायरेक्ट सुरुवात करूया. पुढील व्हिडिओमध्ये या भागामध्ये फक्त सेटिंग कशी करायची शिकून घ्यायचं आहे. धन्यवाद.